आता चांगलं घवघवीत यश मिळालं आहे, त्याच्यावर आरोप केला जातोय, ईव्हीएम बद्दल संशय निर्माण केला जातो. नाही, आता त्यांना दुसरा काही पर्याय उरलेला नाही. जनतेने त्यांना नाकारलेलं आहे. त्यांचा पराभवाचं कारण ते स्वतःच आहेत की ज्या पद्धतीने ते लोकसभेच्या निकालानंतर हवेत गेले होते. त्यांना वाटलं होतं सरकार येणार, त्यांचे खाते वाटप ठरलं, महामंडळं ठरले, मुख्यमंत्री कोण होणार ते ठरलं. तुम्ही पहा बातम्यांमध्ये प्रत्येकजण म्हणत होता मी मुख्यमंत्री होणार. भावी मुख्यमंत्र्यांचे बोर्ड लागले होते शेजारी आमच्या संगमनेरला निकालाचे एक दिवस अगोदर. आता अति आत्मविश्वास हा त्यांना नडलाय. आम्ही आमचा पराभव झाल्यानंतर परत जमिनीवर आलो, लोकांमध्ये गेलो, आमच्या काही चुका असतील त्याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि आज निकाल लागल्यानंतर मी परत कामाला सुरुवात केली. जेव्हा मतदानाचं मी लोक मला म्हणतात तुम्ही आज परत कसं काय आले. अरे म्हटलं बाबा जे तुम्ही मला मताधिक्य दिलं आहे ते माझ्या मागच्या 5 वर्षाच्या कामांवर आहे. आता मी आजपासून कामाला सुरू केलं तर मला ते 70चं परत 90वर न्यायचं आहे. या संकल्पातून काम करावं लागतं. असं हवेत भावी मुख्यमंत्रीचा बोर्ड लागल्यानं लगेच होऊन जातो असं होत नाही बाबा. ज्यावेळेस महायुतीला चांगलं यश मिळत होतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा संजय राऊतांनी ईव्हीएमवर आरोप केला होता. काय वाटतं? नाही, मला तर संजय राऊत साहेबांचेच आभार मानायचे की त्यांच्यामुळेच महाविकास आघाडीचं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला कुठलीच तक्रार नाही. आम्ही सगळे महायुतीच्या वतीने सरकार स्थापन झाल्यावर मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेल की त्यांचा एक जंगी सत्कार आपण ठेवू. कारण की आज जर महायुतीला यश मिळालं तर अनेक कारणांमध्ये संजय राऊत पण एक कारण आहे. लोकसभेला आपला नगर दक्षिणमध्ये पराभव झाल्यानंतर आपणही ईव्हीएम पडताळणीची मागणी केली होती. काय स्टेटस आहे दादा आणि आपण का केली? नाही, ते आता मी मागं पडलो त्या प्रक्रियेमध्ये. आता मी हायकोर्टामध्ये अर्ज करून स्ट्रॉंग रूम उघड्याचा एक अर्ज करावा लागतो आणि मग मायक्रो कंट्रोलर प्रोसेसर चेक होणार आहेत. तर आता मी तिथून आता मला वाटतं पुढच्या 1-2 महिन्यामध्ये ती प्रक्रिया करून घेईल. ज्या लोकांना आक्षेप होता त्यांनी तुमच्यासारखी न्यायालयीन संसदीय प्रक्रिया राबवणं गरजेचं होतं असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता ती प्रक्रिया तीच आहे. जे काही निवडणूक आयोगाने निर्देश ठरवून दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला करावं लागतं. आता हे रस्त्यावर उतरणं आणि हे करणं आणि बॅलेटच पाहिजे आणि फलाना पाहिजे म्हणजे यांना यश मिळतं तेव्हा ईव्हीएम चांगलं चालतो, यांना अपयश मिळालं तेव्हा ईव्हीएम खराब आहे. अरे तुम्ही तुमच्या चुका सुधारून घ्या ना बाबा. तुम्हाला दिसतं डोळ्यापुढं चुका काय झाल्यात काय नाही कसं केलं आहे. तुम्ही अगोदर जाती धर्माच्या नावावर विष कालव्याचं काम लोकसभेला केलं, त्याचाच परिणाम विधानसभेमध्ये झाला. तुम्ही लोकसभेला एककडे जागरूक केला, विधानसभेला दुसरे जागे झाले. तर असं होत नाही. जो जसं करेल तसं भरेल हे या विधानसभेतून दिसलेलं आहे. महाविकास आघाडीचा नगर जिल्ह्यामध्ये सुपडा साफ झालेला आहे. आपणही एकनाथ शिंदेंना 2 आमदार जे आहे ते गिफ्ट दिलेले आहे. काय वाटतं आता कोण मुख्यमंत्री होईल? जे काही वरतून ठरलं आपल्याला तर कोण मुख्य होतं. मी आता इथं लग्न अटेंड करू राहिलो, मला माहीत नाही. मी मुंबईत काय चालू आहे काही नाही हे पहा. मुख्यमंत्री कोणी जरी झालं तर आम्हाला काय, आम्हाला आमचं कामाशी मतलब आहे. आम्हाला निवडण्याचं पाणी पाहिजे, आम्हाला आमचे कामं पाहिजे, आम्हाला रस्ते पाहिजे, डीप्या पाहिजे, वीज पाहिजे, लाडक्या बहिणींना 21 रुपये पाहिजे. कोणी जरी झाले तरी देणारच आहे. तर त्या तिघांमध्ये आणि वरती पक्षश्रेष्ठीने जे ठरवलं, आम्हाला अपेक्षा हीच आहे की मुख्यमंत्री एवढी मोठी सत्ता जी आपल्याला मिळालेली आहे या सत्तेच्या माध्यमातून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तेवढे सक्षम आहेत की मुख्यमंत्री कोणी जरी झालं तरीसुद्धा आपण त्यांच्याकडून काम करून घेण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि निश्चित आम्हाला अपेक्षित एवढंच आहे की ज्या पद्धतीचं यश भारतीय जनता पार्टीला मिळालं, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे यश मिळालं, तर आमची एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने, महायुतीमधला एक घटक पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने मला अशी अपेक्षा आहे की फडणवीस साहेबांना ती संधी मिळावी. ही माझी व्यक्तिगत मत आहे. मी काय पक्षाचं सांगू शकत नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून माझं व्यक्तिगत मत आहे. संगमनेरच्या सभेमध्ये आपण म्हटलं होतं दादा की जे सध्या मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहतात त्यांच्या नावापुढे आमदार देखील राहणार नाही, ते आपण करून दाखवले. काय कसली किमया दादा? नाही, किमया ही तालुक्याच्या जनतेची बाबा. जनतेने जो विश्वास टाकला, जो उत्साह युवकांमध्ये आहे, आणि तुम्हाला मी सांगतो शपथविधी होऊ द्या, ज्या विश्वासाने संगमनेर तालुक्याच्या जनतेने मतदान टाकलं, माझ्या शब्दाखातीर टाकलं, त्यांना प्रत्येक गोष्टीचा न्याय मिळेल. जे काही त्यांना त्रास मागच्या कालावधीमध्ये झाला त्याच्यातून आपण मुक्त करून आम्ही आता विकासावर चाललेलो आहोत. मला काय, आता मी त्या दिवशी पण बोललो माझ्या वाढदिवसाच्या दिवशी की मला आता आरोप प्रत्यारोप करायचे नाही.